हिंगोलीमध्ये 4,97,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. हिंगोली शहरातील पेन्शनपुरा परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत तब्बल 4,97,072 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला आहे. या कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाम रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर 9 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पेन्शनपुरा भागातील एका भाड्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान आर्यन खान मुस्ताफ खान वय 22 राहणार पेन्शनपुरा व शेख अजहर शेख आणि वय 29 वर्ष राहणार आझम कॉलनी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडून विमल पान मसाला, आरके पान मसाला, P1 तंबाखू, रजनीगंधा पान मसाला अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाम रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपअधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी माधव जिवारी व त्यांच्या पथकाने केली आहे.